महाभारतातल्या 100 कौरवांचा जन्म एकाच सोबत कसं काय झाला? चला सांगतो. एक कथा आहे का. जेव्हा गांधारी गर्भवती होती, पण 2 वर्ष झाले तरी सुद्धा प्रसूती होत नव्हती, त्यावेळेस तिने आपल्या पोटावर प्रहार केला आणि गर्भपात केला. गांधारीपासून एक मासाचा गोळा जन्माला आला आणि गांधारी तो गोळा टाकून देणार होती, तेवढ्यात तिथं व्यास प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं की 100 पुत्र होणारे ही गोष्ट खोटी ठरणार नाही. व्यासांनी त्या मांसपिंडावर थंड पाणी शिंपडलं आणि त्याचे 100 तुकडे झाले. व्यासांनी शुद्ध तुपाचे 100 कुंड तयार केले आणि त्या 100 कुंडात एक 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 गोळा टाकला आणि 2 वर्षानंतर त्या 100 कुंडातनं 100 पुत्र निर्माण झाले. असंच महाभारतातल्या 100 कौरवांचा जन्म झाला. त्यातल्या ज्येष्ठ पुत्राचं नाव होतं दुर्योधन. तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का? मला कॉमेंट्स करून नक्की सांगा. आणि अशाच आध्यात्मिक आणि ऐतिहासिक माहितींसाठी मला आत्ताच फॉलो करून ही रील शेअर करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.